स्वतःच्या माणसांनी विश्वासघात केलाय, शत्रू बदल्याला टपून बसलेत आणि एकच माणूस हसन मुश्रीफांच्या रूपाने सावलीसारखी साथ देतोय. मी बोलतीये बंटी पाटलांबद्दल. गोकुळच्या राजकारणामध्ये आता फडणवीस आणि शिंदेंची एंट्री झाली आहे. बंटी पाटील हा चक्रव्यूह कसा भेदणार हा खरं तर मुद्दा आहे. बदल्याची आग कशी आणि नेमकी कुठे लागली? राज्यामधला सगळ्यात मोठा सहकारी दूध संघ असलेल्या गोकुळचं कोल्हापुरामध्ये राजकीय सत्ता केंद्रामध्ये मोठं स्थान आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांची 25 वर्षाची सत्ता हिसकावून बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांनी गोकुळची सत्ता मिळवली. त्यावेळी महाडिकांच्या साम्राज्याला खऱ्या अर्थाने झटका बसला. त्यामुळे ते बंटी पाटलांच्या विरोधामध्ये संधी हेरत होते. त्याचाच विधानसभेमध्ये ऋतुराज पाटलांना पाडून अमल महाडिकांनी पहिला बदला पूर्ण केला. तिकडे विधानसभा निवडणुकांच्या काळात बंटी पाटील तुफान आक्रमक होते. सध्याच्या महायुतीच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्याने त्याच्या विरोधात प्रचार केला, नव्हेच जळजळीत टीकाही केली. त्यामुळे ते सुद्धा त्यांच्यावरती चिडून आहेत. नेमका मुद्दा काय तर बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांची सत्ता आल्यानंतर 2 वर्ष बंटी पाटलांचे नारायण पाटील हे आणि पुढची 2 वर्ष म्हणजे सध्या मुश्रीफांचे अरुण कुमार डोंगळे हे अध्यक्ष होते. डोंगळेंची मुदत ही 25 मे रोजी संपतीये आणि त्यानंतर 1 वर्षासाठी नवा अध्यक्ष होईल व निवडणुका लागतील. आणि अशावेळी डोंगळेंनी राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय आणि इथेच खरं प्रकरण सुरू झालंय. आता शत्रूचा शत्रू मित्र आणि हसन मुश्रीफांचं गणित काय हे समजून घेऊया. मुश्रीफ आणि पाटील यांचं बऱ्याच काळापासून बरं आहे. म्हणजे महाडिकांशी फाटल्यानंतर बंटी पाटलांना लागणारी मदत मुश्रीफांनी केली आहे. तिकडे महायुती आल्यानंतर मुश्रीफांनी त्यांचे संचालक अधिक महाडिकांचे संचालक अधिक विनय कोरे जे आमदार आहेत त्यांचे संचालक असे एकत्र करून महायुतीची सत्ता आणावी अशा पद्धतीचं गणित आखलं जाऊ शकत होतं. पण मुश्रीफांनी याला नकार दिलाय. त्यात कारणं काहीही असली तरी वारंवार महायुतीतल्या नेत्यांनी केलेला अपमान आणि ज्येष्ठत्व नाकारण्याचा केलेला प्रयत्न हे महत्त्वाचं कारण आहे. शिवाय जिल्हा बँकेमध्ये बंटी पाटलांच्या सहकार्यानेच त्यांची सत्ता आहे जी त्यांना गमवायची नाही आहे. आता पुढे काय झालं तर ह्या सगळं प्रकरण घेऊन महाडिक फडणवीसांकडे गेले आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी सुद्धा उडी मारली. महाडिक फडणवीसांकडे गेले आणि फडणवीसांनी अजितदादा आणि मुश्रीफांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी जिल्हा बँकेचं कारण देत सहकार्य करायला अनुकूलता दाखवली नाही. दुसरीकडे सध्याचे अध्यक्ष असलेले अरुण डोंगळे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये फडणवीस आणि शिंदेंनी खेळी केली आहे. त्यांनी डोंगळेंना राजीनामा न देण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे डोंगळे जरी मुश्रीफ गटाचे असले तरी ते महायुतीचे अध्यक्ष म्हणून काम बघतील. अर्थात त्याचा फायदा महाडिक आणि शिंदेंच्या आमदारांना होईल. त्यामुळे आता बंटी पाटील काय करतात हेच बघावं लागेल. महाडिक विरुद्ध बंटी पाटील असा खरं तर संघर्ष आहे. पण फडणवीस आणि शिंदेंची त्याच्यामध्ये एंट्री झाली आहे आणि हसन मुश्रीफांनी सुद्धा नाही म्हटलं तरी वेगळी भूमिका घेतली आहे. कोल्हापूरच्या मैदानामध्ये आता ही चांगलीच कुस्ती लागली आहे. कोण कोणाला धोबी पछाड देतं हेच बघावं लागेल. तूर्तास सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.